हॅलो एव्हरीवन, वेलकम टू आवर चॅनल. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या सेशनमध्ये आपण बघणार आहोत की वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीतील गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेज हे कोणकोणते आहेत. आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण CETशी संबंधित प्रत्येक अपडेट आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. आणि त्याचबरोबर लास्ट इयरचे कॅप राऊंडचे कट ऑफ हे कशा पद्धतीने लागले होते, कॅप राऊंड कसे होतात, राऊंड फर्स्ट सेकंड थर्डचे कट ऑफ कसे चेक करायचे, ही सर्व डिटेल आपण मागील व्हिडिओजमध्ये बघितलेली आहे. तुम्ही जर व्हिडिओ बघितले नसेल तर नक्कीच बघा. त्याने तुम्हाला एक आयडिया येईल की या वर्षीचा कट ऑफ कसा लागेल. आणि त्याचबरोबर अतिशय महत्त्वाची अपडेट आज आलेली आहे आणि ती म्हणजे की 2026-27 यामध्ये कॅप राऊंडच्या भागामध्ये हा ऑप्शन दिसत आहे. याचा अर्थ लवकरात लवकर तुमची ॲडमिशन प्रोसिजर ही स्टार्ट होणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, कॅप राऊंडला लागणारे सर्व डॉक्युमेंट्स तुम्ही कलेक्ट करून ठेवा, एका फोल्डरमध्ये सेव्ह करा, जेणेकरून तुम्ही कॅप राऊंड फर्स्टसाठी प्रत्येक डॉक्युमेंट व्यवस्थितपणे अपलोड करू शकाल. तर अशाच पद्धतीने आज आपण बघूया वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीतील गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेज हे कोणकोणते आहेत. तर लगेच स्टार्ट करूया. या ठिकाणी बघा, कॅप या ऑप्शनवरती गेल्यानंतर 2025-26 या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी क्लिक केल्यानंतर तुम्हाला अंडर प्रायव्हेट कोर्सेसमध्ये LLB 3 इयर या ऑप्शनवरती जायचं आहे. यामध्ये अशा प्रकारचं पोर्टल ओपन होईल. तर यामध्ये बघा, तुम्हाला जायचं आहे कॉलेज लिस्ट या ऑप्शनवरती आणि अप्रूव्ड कॉलेजेसला सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर बघा, सर्च कॉलेज म्हणून पूर्ण ऑप्शन येईल. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वात पहिले तुम्हाला ज्या युनिव्हर्सिटीत ॲडमिशन घ्यायचं आहे तर ती युनिव्हर्सिटी तुम्ही माहिती करून घ्या. किंवा आता या ठिकाणी बघा, मी सिलेक्ट युनिव्हर्सिटी करते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी. आता यामध्ये मला गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेज बघायचं आहे, तर मी स्टेटस करते गव्हर्नमेंट ॲडेड आणि सिलेक्ट मीडियम ऑल, सिलेक्ट कॉलेज टाईप ऑल. आता याला सर्च करा. सर्च केल्यानंतर बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी अंतर्गत येणाऱ्या सर्व कॉलेजेसची लिस्ट तुम्हाला या ठिकाणी शो होईल. आणि त्याचप्रकारे तुम्हाला ज्या कॉलेजचे इंटेक सीट बघायचे आहे तुम्ही बघू शकता. आता यामध्ये बघा, डॉक्टर आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ यामधील इंटेक सीट किती आहे, 240. त्यानंतर डॉक्टर बापूजी साळुंके लॉ कॉलेज याचे इंटेक सीट किती आहे, तर 120. माणिकचंद पहाडे लॉ कॉलेज यांचे इंटेक सीट आहे 180. आणि स्वतंत्र सेनानी लॉ कॉलेज याचे इंटेक आहे 120. आणि त्याचप्रमाणे VN पाटील लॉ कॉलेजचे इंटेक आहे 60. अशाच प्रकारे तुम्ही या कॉलेजेसची पूर्ण इन्फॉर्मेशन देखील बघू शकता. त्याचा सविस्तर व्हिडिओ आपण मागेच बघितलेला आहे. तर यामध्ये बघा, तुम्ही आता दुसरी युनिव्हर्सिटी यामध्ये बघू शकता, गोंडवाना युनिव्हर्सिटी गडचिरोली. तर या युनिव्हर्सिटीला सिलेक्ट केल्यानंतर गव्हर्नमेंट ॲडेड सिलेक्ट स्टेटस करा आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर बघा, गोंडवाना युनिव्हर्सिटीमध्ये असणारे कॉलेजेस तुम्हाला या ठिकाणी शो होईल जे गव्हर्नमेंट ॲडेड आहेत ते. तर यामध्ये बघा, शांताराम पोटदुखे कॉलेज ऑफ लॉ, तर यामध्ये इंटेक सीट किती आहे, 180. त्यानंतर दुसरी युनिव्हर्सिटी घ्या, कवयित्री बहिणाबाई चौधरी. आणि या युनिव्हर्सिटीमधील गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेज कोणते आहे, तर 2 कॉलेजेस आलेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल कॉलेज ऑफ लॉ यामधील इंटेक सीट आहे 120. आणि त्याचप्रमाणे SS मनियार लॉ कॉलेज जळगाव यामधील इंटेक सीट किती आहे, तर 180. आता आपण दुसरी युनिव्हर्सिटी बघूया. तर यामध्ये बघा, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिव्हर्सिटी. तर सोलापूर युनिव्हर्सिटी अंतर्गत येणारे गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेजेस किती आहेत, तर 2 आहे. DGB लॉ कॉलेज ऑफ सोलापूर यामधील इंटेक सीट आहे 120. आणि त्याचप्रमाणे राजाश्री शाहू लॉ कॉलेज बार्शी यामधील इंटेक सीट आहे 60. त्यानंतर आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर युनिव्हर्सिटी यामधील गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेज कोणते आहे, तर डॉक्टर आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ यामधील इंटेक सीट आहे 120. त्यानंतर नटवरलाल माणिकलाल दलाल कॉलेज ऑफ लॉ यामधील इंटेक सीट आहे 60. यशवंत महाविद्यालय सेवाग्राम यामधील इंटेक सीट आहे 120. त्यानंतरची युनिव्हर्सिटी आहे संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी आणि यामधील गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेज आहे स्वतंत्र सेनानी जवाहरलाल दारदा कॉलेज ऑफ लॉ यामधील इंटेक सीट आहे 120. पंजाबराव देशमुख कॉलेज ऑफ लॉ यामधील इंटेक सीट आहे 240. आणि श्रीनाथमल लॉ कॉलेज यामधील इंटेक सीट आहे 240. आता ही झाली अमरावतीची युनिव्हर्सिटी. आता आपण बघूया नेक्स्ट युनिव्हर्सिटी, ती म्हणजे सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. आणि यामधील गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेज कोणते आहे,
तर ABMS यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेज यामधील इंटेक सीट आहे 240. त्यानंतर GE सोसायटी NB ठाकूर लॉ कॉलेज नाशिक यामधील इंटेक सीट आहे 240. त्यानंतर आहे ILS लॉ कॉलेज ऑफ पुणे यामधील इंटेक सीट आहे 160. करमवीर भाऊसाहेब लॉ कॉलेज यामधील इंटेक सीट आहे 60. नवजीवन लॉ कॉलेज ऑफ नाशिक यामधील इंटेक सीट आहे 60. न्यू लॉ कॉलेज अहमदनगर यामधील इंटेक सीट आहे 180. आणि विद्या प्रतिष्ठान वसंतराव पवार लॉ कॉलेज विद्यानगर यामधील इंटेक सीट आहे 60. तर यानंतरची युनिव्हर्सिटी आहे शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर. तर यामधील गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेजेस कोणते आहेत आणि किती आहेत? तर विद्यार्थी मित्रांनो, टोटल 6 कॉलेजेस या कोल्हापूर युनिव्हर्सिटी अंतर्गत येतात आणि ते कोणकोणते? तर भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज सांगली यामधील इंटेक सीट आहे 60. भारती विद्यापीठ न्यू लॉ कॉलेज ऑफ कोल्हापूर यामधील इंटेक्स देखील आहे 60. भारती विद्यापीठ यशवंतराव चव्हाण लॉ कॉलेज करड यामधील इंटेक सीट आहे 60. आणि इस्माईल साहब मुल्ला लॉ कॉलेज सातारा यामधील इंटेक सीट आहे 60. PDP लॉ कॉलेज फलटण नियर गिरवी नाका यामधील इंटेक सीट आहे 60. आणि शहाजी लॉ कॉलेज कोल्हापूर यामधील इंटेक सीट आहे 240. तर अशा पद्धतीने ही झाली कोल्हापूर युनिव्हर्सिटीमधील गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेजेस. तर आता आपण बघूया नेक्स्ट युनिव्हर्सिटी आणि ती म्हणजे श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ. तर यामधील येणारे गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेज कोणते आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, या युनिव्हर्सिटीत येणारं एकही कॉलेज गव्हर्नमेंट ॲडेड या ठिकाणी शो झालेलं नाही आहे. तर आता आपण बघूया नेक्स्ट युनिव्हर्सिटी, ती आहे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिव्हर्सिटी नांदेड. तर यामध्ये येणारे गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेज कोणते आहेत? तर बघा, टोटल 4 कॉलेजेस यामध्ये आलेले आहेत. पहिले आहे दयानंद कॉलेज ऑफ लॉ लातूर यामध्ये इंटेक सीट आहे 120. त्यानंतर आहे MSP मंडळ श्री शिवाजी लॉ कॉलेज परभणी यामधील इंटेक सीट आहे 240. नारायणराव चव्हाण लॉ कॉलेज ऑफ नांदेड यामधील इंटेक सीट आहे 180. आणि श्री शिवाजी लॉ कॉलेज ऑफ कांदर यामधील इंटेक सीट आहे 60. तर हे झाले नांदेडमधील असणारे गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेजेस. आता आपण बघूया नेक्स्ट युनिव्हर्सिटी आणि ती म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई. तर मुंबईमध्ये येणारे किंवा युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई यामधील येणारे गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेजेस कोणते आहेत? तर टोटल 4 कॉलेजेस आहे. डॉक्टर आंबेडकर कॉलेज ऑफ लॉ यामध्ये टोटल इंटेक सीट किती आहे? तर 240. त्यानंतर आहे न्यू लॉ कॉलेज ऑफ मुंबई यामधील इंटेक सीट आहे 240. आणि सिद्धार्थ कॉलेज ऑफ लॉ मुंबई यामधील इंटेक सीट देखील आहे 240. आणि अशाच प्रमाणे शेवट आहे विद्याप्रसारक मंडळ ठाणे म्युनिसिपल काउन्सिलिंग लॉ कॉलेज ऑफ ठाणे यामधील इंटेक सीट देखील आहे 240. तर हे झाले युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई या अंतर्गत येणारे गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेजेस. त्यानंतर शेवटची युनिव्हर्सिटी आहे वाराणा युनिव्हर्सिटी कोल्हापूर. स्टेटस आहे गव्हर्नमेंट ॲडेड, सर्च करा. तर यामध्ये बघा, एकही कॉलेज हे गव्हर्नमेंट ॲडेड म्हणून शो झालेलं नाही आहे, कारण की यामध्ये प्रायव्हेट शिक्षण संस्था आहे. तर अशाच पद्धतीने तुम्हाला ज्या युनिव्हर्सिटीत ॲडमिशन घ्यायचं आहे तुम्ही ती युनिव्हर्सिटी या ठिकाणी सिलेक्ट करून त्यामध्ये गव्हर्नमेंट ॲडेड कॉलेजेस हे बघू शकता. ज्या विद्यार्थ्यांना गव्हर्नमेंट ॲडेड हे स्टेटस सिलेक्ट करून ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्या विद्यार्थ्यांनी या ऑप्शनवरून इन्फॉर्मेशन काढू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच पद्धतीने तुम्हाला ज्या युनिव्हर्सिटीत ॲडमिशन घ्यायचं आहे ती युनिव्हर्सिटी या ठिकाणी सिलेक्ट करून आणि त्याचबरोबर त्या युनिव्हर्सिटी अंतर्गत गव्हर्नमेंट ॲडेड, युनिव्हर्सिटी मॅनेज ॲडेड, ॲडेड मायनॉरिटी, अनॲडेड यापैकी कोणत्याही स्टेटसवर सिलेक्ट करून तुम्ही त्याविषयी माहिती सर्च करू शकता. सो आय होप की आजचा हा सेशन तुमच्यासाठी फायदेशीर ठरला असेल. विद्यार्थी मित्रांनो, सेशन आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी किंवा तर विद्यार्थी मित्रांनो अशीच माहिती बघण्यासाठी चॅनलला रेग्युलरली फॉलो करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.